क्रिकेटचा आत्मा आहे, प्रेक्षक राजा आहे आणि मैदानामध्ये आता आपण बघणार आहोत शुभम गीते आणि सुशांत गायकवाड. अखिलेश सिंग पहिला चेंडू मैदानामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. मिड विकेटमध्ये जाणारा चेंडू, तिथे आपल्याला महेश कांबळे मात्र मॅन फ्रॉम बेलापूर श्रीरामपूर तालुक्याचा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये यावेळेस पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवर इथे धावांचं खातं मैदानामध्ये खोलताना आपण पाहत आहोत. साई निर्माण ग्रुप शिर्डी आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करताना आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळत आहे. स्वतः कर्णधार आपण बघणार आहोत शुभम गीतेला. संगमनेर तालुक्यामधील असणारा हा खेळाडू सातत्याने एक अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी जी शुभमच्या माध्यमातून होत असते. परंतु इथे आपण बघणार आहोत की खासदार सुजयदादा विखे पाटील चषकामध्ये पहा काय सुरेख चेंडू होता. हा चेंडू मात्र फेकण्याचा प्रयत्न केला होता, इष्ट्यांवर शरीरावर चेंडू लागला गेला. तिथे आपण पाहूया एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि जरूर शुभम गीते एका धावेच्या माध्यमातून आपलं खातं या ठिकाणी खोलताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. ते थोडीशी बातचीत सुद्धा सतीश भालेराव आहेत, स्क्वेअर लेग पंच, त्यांच्याबरोबर तेजस दिघेला आपण मैदानामध्ये पाहत आहोत. तेजस दिघे लवकरच अगदी फॉर्ममध्ये आलेला असा खेळाडू आहे. कोल्हेवाडी परिसरातील हा जो खेळाडू आहे संगमनेर तालुक्यामधील धनंजय भिंतडे सारख्या गोलंदाजाला सुद्धा रिव्हर्सिपचा षटकार मारला होता तेजस दिघेने. अगदी स्टेडियमच्या बाहेर चेंडू फेकला होता. इथे पहा सुशांत गायकवाड मैदानामध्ये, ऋतिक सांगळे मैदानामध्ये आपण पाहत आहोत. पहा एक उंच पुरा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. निर्धाव जाणारा चेंडू असणार आहे आणि कृष्णा पवार पहा आपण मैदानामध्ये कृष्णा पवारला पाहत आहोत. एष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये कृष्णा आपल्याला मैदानामध्ये, एक कृष्णा या मैदानामधून खेळून गेला, दुसरा कृष्णा आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान मिडॉनमधून चेंडू पाहूया. सागर शेळके पहा वॉट एक अप्रतिम क्षेत्रक्षेप पहा आपल्याला सागर शेळकेचं मैदानामध्ये पाहायला मिळते. जरूर या ठिकाणी 2 धावा रोखल्या गेलेल्या आहेत. थोडासा पाठीवर जर आपण पाहिला तर कधी कधी आपण म्हणतो मैदानात सुद्धा पाठ ही चेपून मिळते आपल्याला, कधी कधी मोफत स्वरूपामध्ये ही सेवा उपलब्ध असते. परंतु इथे सुरेख क्षेत्रक्षण आपल्याला सागरचं जे पाहायला मिळणार आहे. पहा कशा प्रकारे स्लिप झाला, परंतु चेंडू मात्र जाऊन दिला नाही बाउंड्री लाईन पर्यंत जो सागरने. यावेळेस सुशांत पहा पुढचा चेंडू बॅकवर्ड शॉट लेग मध्ये आपण पाहत आहोत. तिथे आपल्याला क्षेत्ररक्षक परत एकदा क्षेत्ररक्षक थोडेसे स्लिप होत आहेत, परंतु या दरम्यान एक धाव मात्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलक पोहोचला जाणार आहे मैदानामध्ये. साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ नाशिकच्या संघाचा 5 धावा. कारण शिर्डी म्हटल्यानंतर आपल्याला जर पाहायला मिळतं ना की सर्वात जे नाव आपल्या समोर येतं ते साईनाथांचं नाव येतं. पायी हळूहळू चाला, मुखाने साईनाथ बोला, कपाळी चंदनाचा गंध, मला रे साईनाथांचा छंद, ओम साई राम. आपण जे पाहतो ना की साईनाथ, की साईनाथ म्हटल्यानंतर अगदी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे साईनाथ. आणि शिर्डीचा संघ मैदानामध्ये खेळत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. यावेळेस अखिलेश सिंग पहा, सिंग इज किंग. चेंडू मैदानामध्ये कृष्णा पवारच्या हातामध्ये दाखल होईल. षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती होणार आहे. 5 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकात साई निर्माण ग्रुप अर्थात शिर्डी श्रमिक मित्र मंडळ नाशिक या संघाच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा. आणि मला वाटतं साई निर्माण ग्रुप, मला वाटतं या ठिकाणी ताराचंद भाऊ कोते यांचा हा संघ असणार. कारण शिर्डीमध्ये साई निर्माण ग्रुप असेल किंवा हॉटेल असेल किंवा कंस्ट्रक्शन लाईन असेल, ही जी पाहायला मिळत असते. ताराचंद भाऊ कोते शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक आहेत. ओव्हर क्रमांक 2 साठी आपण मैदानामध्ये बघणार आहोत. एश एंटरप्राइजेस या संघाकडनं मैदानामध्ये सागर शेळके आपल्याला मॅन फ्रॉम बोटा हा गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुंजल कांबळे सुद्धा आपल्याला शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. संगमनेर शहराला बिलॉंग करणारा हा जो खेळाडू आहे तोही मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 ची सुरुवात सुशांत गायकवाड पहा. यावेळेस आक्रमण केलं गेलं सुशांत गायकवाड कडनं आणि चेंडू मात्र उंच उत्तंग अशा प्रकारची भरारी घेणारा येणार आहे. सुशांत गायकवाडचा दमदार षटकार, 6 धावा.
यावेळेस पहा सुशांत गायकवाडचं परत एकदा आक्रमण. चेंडू जाईल सीमा रेषा पार, येईल तिथे मात्र पैलवान राजेंद्रदादा शिंदे युवा मंचचा दमदार चौकार, 4 धावा. इथे सागर शेळकेच्या प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा मानस आहे तो मात्र सुशांत गायकवाडचा. पहा पारनेर तालुका, अहिल्यानगर जिल्हा आणि या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरामधील असणारा हा जो खेळाडू आहे मैदानात आपल्याला सुशांत गायकवाड जो मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. आणि इथे एक सुशांतची दमदार बॅटिंग आपल्याला मैदानामध्ये या दरम्यान जी पाहायला मिळते आहे. यावेळेस परत एकदा पहा आक्रमण केलं गेलं. चेंडू हवेत आहे आणि सरळ हवेत हवाई सफर यात्रा करणारा पैलवान राजेंद्रदादा शिंदे युवा मंचचा दमदार षटकार, 4 धावा. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः संघ मालक शिर्डीनगर पंचायतचे सन्मान नगरसेवक ताराचंद भाऊ कोते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत असणार आहे. पुढचा बॉल हवेत आहे, लॉंग ऑन रिजन मध्ये आपण बघणार आहोत. यावेळेस चेंडू मात्र अडवला जाईल. तिथे आपल्याला ऋतिक सांगळे मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पहा काय फेकी होती. कृष्णा पवारच्या हातामध्ये मात्र चेंडू येत नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न शुभमचा होता, इथे मात्र नकार आलेला आहे. 2 धावा येणार आहे. धावफलक 23 धावांवर 1.5 षटकामध्ये बनताना आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या 23 धावांमध्ये 9 बॉलमध्ये 22 धावा सुशांत गायकवाडच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जरूर ताराचंद भाऊ कोते आज या ठिकाणी आलेले आहेत. फार महत्त्वपूर्ण वेळ ते खर्च करतायत या स्पर्धेसाठी. आमचे चांगले मित्र आहे, परंतु बऱ्याच दिवसांनी त्यांची आमची गाठ भेट सुद्धा आता होती या स्पर्धेच्या निमित्तानं. पहिल्या दिवशी आलेले होते दादांबरोबर. यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू खेळलेला आहे. सचिन शिरतक पाठलाग करेल, परंतु चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. अर्थात सुशांत गायकवाडचा येणारा पैलवान राजेंद्रदादा शिंदे युवा मंचचा एक दमदार चौकार. आणि या चौकाराबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 षटकानंतर 27 धावा साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाच्या आपणाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन षटकानंतर 27 धावा धावफलकावर येत आहेत. मला वाटते संतोष कुदळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात एका बाजूला जर आपण पाहिलं तर साई निर्माण सिद्धेश केदारी सुद्धा चेहरा सिद्धेशचा आपल्याला 7S लाईव्ह या स्क्रीनवर आपण पाहू शकतात या खेळाडूंना. दरम्यान या ठिकाणी आपण पाहत आहोत की यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी नांदुरी दुमाला संघाचे संघ मालक म्हणून जे काम पाहतायत या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय विनोदजी पानसरे, शुभमजी कवडे आणि तेजसजी दिघे जे संघ मालक म्हणून या ठिकाणी आहेत. पहा या ओव्हरमध्ये लगातार 3 षटकार का कसे पण 3 षटकार जर आले. चौपाटी वडेवाले फ्रॉम शिर्डी यांच्याकडनं पहा. चौपाटीला वडा जसा फेमस आहे ना शिर्डीमध्ये चौपाटी वडा, अगदी त्याच प्रकारची इथे जर तुम्ही 3 षटकार जर मारले ना तर तुम्हाला सुद्धा तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे फलंदाजासाठी. पहा एक संधी निश्चितपणानं या ठिकाणी फलंदाजासाठी असणार आहे आपला खिसा गरम करण्याची. अखिलेश सिंग ओव्हर क्रमांक 3 साठी आपण मैदानात बघणार आहोत. नाशिक शहराला बिलॉंग करणारे सातपूर परिसरातील असणारे अखिलेश सिंग आणि रोहित परबची जोडी मात्र मस्त वाटते एका मैदानात असल्यानंतर. परंतु इथे रोहित नसणार आहे, अखिलेश आहे. पहिला बॉल स्लिप मधून पहा, नहीं सोचा नहीं माना लेकिन यहाँ पर चौका लगाया, नहीं मौका मिलेगा चौका. आणि शुभम गीतेचा दमदार चौकार, 4 धावा.
पहा इथे आपण जरूर पाहत आहोत आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे शुभम गीतेचा. पुढचा बॉल एक सुरेख फटका टिप्स केअरला गेला, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल सचिन चिरतार, चेंडू येईल दुसरा हवेचा प्रयत्न पहा कृष्णाच्या हातात फेकी आणि इथे परंतु मात्र कृष्णा नाही आहे तिथे, मला वाटतं बिकी मुंडे आपल्याला पाहायला मिळेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावेच्या माध्यमातून धावफलक 33 धावांवर पोहोचला जाईल. ओ ये पहा लगान चौकार 4 धावा. पहा इथे फक्त वेगाला दिशा देण्याचं काम शुभमच्या माध्यमातून होत आहे. आमिर खानचा एक लगान चित्रपट आहे, तिथे सुद्धा अशा प्रकारची बॅटिंग आपण पाहिली चित्रपटात, परंतु इथे आपण लाईव्ह शो पाहत आहोत शुभम गीतेचा. येणारा चौकार असणार आहे. पण आता चौपाटी वडेवाले शिर्डी यांच्याकडनं 3 षटकाराला या षटकात 1100 रुपयाचं बक्षीस आहे. सोमनाथ वायकरने सुद्धा सांगितलं 3 षटकाराला 1100 रुपयाचं बक्षीस जे देण्यात येणार आहे. 7S लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो सुद्धा जोडला गेलेला आहे आपल्या समोर. पहा मैदानात निर्धाव होणारा चेंडू आपल्याला अखिलेश सिंगचा या ठिकाणी पाहायला मिळेल. 37 धावसंख्या 2.4 षटकात होती आहे. पहा या स्पर्धेसाठी साई निर्माण ग्रुप शिर्डी आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाचे संघमालक म्हणून सन्माननीय नगरसेवक ताराचंदजी कोते पाटील, प्रवीण भाऊ नवले हे जे काम पाहत आहेत, ह्या दोन्ही संघमालकांचं मनपूर्वक स्वागत असेल. पाहूया पुढचा चेंडू बॅटीचा एच, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पहा मॅन फ्रॉम कोल्हेवाडी संघ मालक तेजस दिघे आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पहा तेजस दिघे आज मोठा खेळाडू बनलेला आहे. पहा संगमनेर तालुक्यामध्ये एक मोठा खेळाडू नाही तर एक मोठा संघ मालक म्हणून सुद्धा उदयास आलेला हा तेजस दिघे. त्या पहा क्रिकेटची एक प्रचंड आवड, लहानपणापासून तेजस दिघेला जी आवड आहे आणि आज आवड पहा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फाईनल क्षेत्रात झेल टिपला जाईल, विकेट येणार आहे. भैया मनियारचा झेल आपण मैदानात बघणार आहोत आणि विकेट असणार आहे शुभम गीतेची विकेट मैदानामध्ये आणि सेलिब्रेशन आपण पाहू शकतायत मैदानात. अखिलेश सिंगने केलेलं सेलिब्रेशन आपण मैदानामध्ये पाहत आहोत आणि त्याचबरोबर शुभम गीतेची विकेट कर्णधाराची येताना आपल्याला जी पाहायला मिळते आहे. ओव्हर क्रमांक 3 ची होणार आहे समाप्ती. 3 षटकानंतर साई निर्माण ग्रुप शिर्डी आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाच्या धावा जर आपण पाहिल्या 37 धावा एक फलंदाजच्या मोबदल्यात आपल्याला 3 षटकात पाहायला मिळत आहेत. खास करून सुशांत गायकवाडची बॅटिंग आपण पाहत आहोत. 10 चेंडूमध्ये 26 धावांवर बॅटिंग करणारा सुशांत गायकवाड आपल्याला पाहायला मिळेल आणि मैदानात येत आहे किरण खोबरे आपल्याला पाहायला मिळेल. पहा ऐकवान खेळाडू आहे साई निर्माण ग्रुप आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक या संघाचा. कारण पहा आपल्याच राहता तालुक्याला बिलॉंग करणारा बाबळेश्वर गावचा हा जो एक खेळाडू आहे. अनेक मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळता खेळता पहा येणारा अनुभव किरण जवळ जो आज आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला आपण विकी मुंडे सारखा राहुरी तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू एस्ट्यांच्या पाठीमागे आहे आणि ऋतिक सांगळे पहा जो गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. यावेळेस पहिला बॉल ऋतिक सांगळीची थोडीशी वाईट सुरुवात होती, ती वाईटच्या माध्यमातून. आता वाईट याच्यासाठी म्हटलं पहा कारण ज्या चेंडूला आपण इंग्लिशमध्ये वाईट म्हणतो, मराठीमध्ये येणारा वाईट हा चेंडू अर्थात तिथे दुसऱ्या संघाला एक धाव बहाल केली जाते वाईटच्या माध्यमातून. ऋतिक सांगळेकडे फार मोठा अनुभव आहे. पहा तर आपण बोलूया यानंतर. हा शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र चांगला चेंडू असणार आहे आपण पाहत आहोत. नाही तिकडे मात्र पंच इशारा करतायत, तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. ऑन फील्ड अंपायर डिसिजन वाईट बॉल आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आता राजू डावकर सर आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत, ते काय डिसिजन देतात हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे.
वाईट बॉल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून सुद्धा वाईट बॉल देण्यात आलेला आहे आणि वन बाउंडचा इशारा सुद्धा जो मैदानात येताना आपल्याला जो पाहायला मिळेल. अर्थात तिथून पुढे शॉर्ट पिच चेंडू पहा कशा प्रकारे जंप मारून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न सुशांत गायकवाडने मैदानामध्ये केलेला होता. यावेळेस पहा मिड विकेटला चेंडू फेकला गेला, सीमारेषा पार येणार आहे तिथे मात्र दमदार षटकार, 6 धावा. आता पहा काय गाणं लावलं होतं, बोल बोल कॅच आहे. आता फलंदाजाला इथे धावाच पाहिजे नाही, दुसरं काही नको. एका बाजूला गोलंदाज म्हणन की धावा नको आहे, परंतु फलंदाज म्हणन की धावा पाहिजे. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहत आहोत, नो बॉल. सेकंड बाउन्स आपल्याला जो पाहायला मिळेल. बातचीत चाललेली आहे तिथे आपण पाहत आहोत. खेळाडू बातचीत करतायत, संतोष भालेराव पंच आहेत ते सांगतायत. कृष्णा पवार, विकी मुंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये बातचीत करतायत. तेजस दिघेला सुद्धा आपण पाहत आहोत. स्वतः कर्णधार सचिन शिरतर सुद्धा आता त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि ऋतिक संगळेला मात्र कृष्णा पवारने बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. तिथे बातचीत चाललेली आहे मैदानामध्ये जे आपल्याला पाहायला मिळते आहे. एक नो बॉल हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पहा. आणि नो बॉल म्हटल्यानंतर सर्वांचं लक्ष असतं फ्री हिट. पहा आपण 7S लाईव्हच्या स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतायत की डोक्यावरून गेलेला हा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल सुशांत गायकवाडसाठी. तर तसं पाहिलं तर ऋतिकडे फार मोठा अनुभव आहे पहा. खास करून मुंबई परिसरामध्ये लेदर बॉल क्रिकेट सातत्याने खेळताना हा जो खेळाडू आहे, आपल्या संगमनेर तालुक्यातील निमोन गावाला बिलॉंग करणारा हा जो खेळाडू आहे. नो बॉल असणार आहे, पंचांनी सुद्धा इशारा दिलेला आहे. आता पाहूया नो बॉलवर असणार आहे फ्री हिट आपल्याला आता ही पाहायला मिळणार आहे. फ्री हिटसाठी चेंडू असणार आहे. समोर पाहूया सुशांत गायकवाड आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फ्री हिटचा चेंडू होता पहा. चेंडू खेळला गेला, मिड विकेट मध्ये चेंडू जाईल, सीमारेषा पार येईल तिथे मात्र पहिलवान राजनदादा शिंदे युवा मनचा दमदार चौकार, 4 धावा. काय बॅटिंग होतीये सुशांत गायकवाडची मैदानामध्ये. आपण पाहतो आज टाकळी डोकेश्वर परिसरातील पारनेर तालुक्यातील दोन्ही खेळाडूंनी पहा एका बाजूला अमोल गागरे आणि त्यांनी सुद्धा 45 धावांची खेळी साकारली होती मागच्या मॅचमध्ये आपण पाहिली. आणि इथे पारनेर तालुक्यातीलच सुशांत गायकवाड मैदानामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं दुपारच्या सत्रात पाऊस बरसला, परंतु इथे फलंदाज बरसताना आपण पाहत आहोत. सुशांत गायकवाड परत एकदा पहा चेंडू उडवला गेला, चेंडू कुठे जाईल, सीमारेषा पार जाईल, येईल तिथे मात्र षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या 55 धावांवर 50 पार झाल्या. परत एकदा सुशांत गायकवाड. यावेळेस मात्र थोडासा मिस टायमिंग होत आहे. क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी कुंजलला पाहत आहोत. मैदानामध्ये एक सिंगल पूर्ण केली जाणार. सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं साई निर्माण ग्रुप शिर्डी आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाचा धावफलक 56 धावांवर पोहोचला गेलेला आहे. सुशांत गायकवाड पहा काय बॅटिंग करताय. 15 बॉलमध्ये 43 धावांवर बॅटिंग करताय. 4 चौकार, 4 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने या धावा त्यांनी सजवलेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र एक वापसी आपल्याला पाहायला मिळते ऋतिक सांगळेच्या माध्यमातून. पहा तसं जर पाहिलं तर IPLचे इंडियन प्रीमियर लीगचे अनेक कॅम्प जॉईन करत असतो ऋतिक सांगळे. मुंबई परिसरामध्ये सातत्याने लेदर बॉल क्रिकेट खेळत असतो. अनेक वेळा वानखेडे स्टेडियमवर सुद्धा खेळताना त्याला अनेक जणांनी पाहिलेला आहे. चांगला खेळाडू आहे, परंतु प्रत्येक वेळेला आपल्याला यश मिळणार नाही. परंतु किरण खोबरे पहा स्वतःवर नाराज असणार आहे, कारण इथे एक फुलटाच बॉल मिस झालेला आहे. ओव्हरची होणार आहे समाप्ती.
4 षटकानंतर जर आपण धावपलकावर पाहिल्यास साई निर्माण ग्रुप शिर्डी आणि श्रमिक मित्रमंडळ नाशिक संघाने बनवल्या 56 धावा 4 षटकानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या षटकात ऋतिक सांगळेने तब्बल 19 धावा खर्च केल्या आहेत. आपण पाहत आहोत या ठिकाणी माननीय पहिलवान राजेंद्रदादा शिंदे युवा मंच यांच्या माध्यमातून आयोजित खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक आपण 7S लाईव्हच्या स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. या ठिकाणी सूरज देशमुख, ताराचंद भाऊ कोते जे आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. छप्पन्न धावसंख्या धावपलकावर आहे. सूरज आज खास मला वाटते ऋतिकचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी, तसं सूरज दररोजच येत असतो मॅच पाहण्यासाठी, परंतु आज आमची 7S लाईव्हच्या स्क्रीनवर काय पब्लिक प्रेक्षकांवर सुद्धा कॅमेरा घेत आहेत आमचे कॅमेरामन. आता कोणी मोबाईलवर बोलतंय, काय करते, बाकीचे आनंद घेत आहे मॅचचा. कारण मैदानात आल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचे आनंद घेत असतात पहा. कारण बऱ्याच वेळा इथे आपण पाहणार बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा या ठिकाणी पंच संतोष भालेराव आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. 56 धावा धावपलकावर आहेत. इथे महेश कांबळे यांना आपण गोलंदाजी मार्गावर पाहणार आहोत. महेश चव्हाण माफ करा, गोलंदाजी मार्गावर येत आहेत. 56 धावसंख्या धावपलकावर झालेली आहे. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. पहा एक आमचे प्रेक्षक कुठून पहा कुठं बसलेले आहेत. अगदी जी भिंत आहे ना, आपण पाहतोय माननीय पहिलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील युवा मंच संगमनेर आयोजित माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 जो बोर्ड लिहिला आहे ना, तिथून सुद्धा काही लहान मुलं आहेत मॅचचा आनंद घेत आहेत. पहा आपणाला 7S लाईव्हच्या स्क्रीनवर आपण त्यांनाही पाहू शकता. पहा कशा प्रकारे बसलेले, पाण्याच्या टाकीवर बसलेले आहेत. बसले तर पाण्याच्या टाकीवर बसलेले आहेत, हे विशेष आहे. महेश चव्हाण येतात गोलंदाजी मार्गावर. पहा आता दुसरे 2 जण बसलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आमचे कॅमेरामन मला वाटते दीपक आहे कसरे आणि इथे पहा काय रिव्हर्सिपचा फटका, सुशांत गायकवाडचा दमदार षटकार. ये होईना बात. 6 धावा. धावपलकावर धावा 62 आणि त्यामध्ये 16 बॉलमध्ये 49 धावांची खेळी सुशांत गायकवाडची आपल्याला पाहायला मिळते. पहा मैदानामध्ये आक्रमण केलं गेलं. पहिल्या बॉलवर होणारं आक्रमण महेश चव्हाणच्या गोलंदाजीवर आपण पाहत आहोत. षटकार आला. यावेळेस परत एक दमदार फटका, मिड विकेट रिजन, सीमा रेषा पार, चेंडू जाईल चौकार आणि अर्धशतक पूर्ण. या स्पर्धेतील वैयक्तिक दुसरा अर्धशतक पूर्ण करताना सुशांत गायकवाड आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते. पहा स्वतः संघ मालक या ठिकाणी नगरसेवक ताराचंद कोते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा बॉल पहा, चांगला चेंडू आहे. महेश चव्हाणचा वापसी करताना महेश चव्हाण आपल्याला पाहायला मिळेल. एसटी रक्षक विकी मुंडे आपल्याला एसटीच्या पाठीमागे जो पाहायला मिळतोय. धावपलकावर 66 धावसंख्या साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्रमंडळ नाशिक या संघाच्या पाहायला मिळत आहे. 66 66 धावा 1 बाद. या दरम्यान वाईड स्पीड ऑफ क्लिअर केलं आणि चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जाईल चौकार. 4 धावा. पहा या ठिकाणी बक्षीस आलेला आहे सन्माननीय अमोल भाऊ कुदळे. जर सुशांत गायकवाडने लगातार 2 षटकार मारला तर 1100 रुपयाचं पारितोषिक. बरोबर आहे अमोल भाऊ. पुढचा बॉल मात्र निर्धाव जाताना आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. 70 धावसंख्या धावपलकावर बनती आहे. साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्रमंडळ नाशिक संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहा 57 धावांवर बॅटिंग करणारा 20 बॉलमध्ये सुशांत गायकवाड लगातार 2 षटकार मारले तर अमोलजी कुदळे यांच्याकडनं 1100 रुपयाचं बक्षीस आहे 2 षटकारासाठी सुशांत गायकवाडसाठी. यावेळेस पहा चेंडू क्लिअर केला डीपेस्ट कव्हर मध्ये. पहा तिकडे प्रयत्न अपुरे पडत आहेत सचिन शिरतरचे, परंतु एक लाजवाब प्रयत्न आपल्याला सचिनचा मैदानात पाहायला मिळाला. या दरम्यान 2 धावा येत आहेत. 2 धाव्यांच्या माध्यमातून इथे आपण बघणार आहोत धावसंख्या 5 षटकानंतर 72 धावा. साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्रमंडळ नाशिक संघाच्या 1 बाद 72 धावा.
तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 21 बॉलमध्ये सुशांत गायकवाड 59 धावसंख्येवर आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. तर किरण खोबरे अजूनही धावांचं खातं खोलण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहत आहोत गेली पहिल्या दिवसापासून ज्यांचा आवाज मला वाटतं प्रशांतजी आदवडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. पहा एक आज आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट बॉलमध्ये जर आपण पाहिलं आता महाराष्ट्रात आपण मराठीत जरूर समालोचन ऐकतो, परंतु बाहेरच्या राज्यांमध्ये गेल्यानंतर तिथे हिंदी समालोचक म्हटल्यानंतर निश्चित प्रशांतजी आदवडे यांचा आवाज आपल्याला आत्तापर्यंत 12 राज्यांमध्ये त्यांनी समालोचन केलेलं आहे. आता आम्ही पण केलं, परंतु 12 राज्यांमध्ये गेलो का नाही एवढं काय आठवत नाही, परंतु 12 राज्यांमध्ये त्यांचं समालोचन आपण हिंदीमधून ऐकलेलं आहे. अनेक आता कारण यूट्यूब चॅनल आलेले आहेत, अनेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोण कुठल्या मैदानावर आहे ताबडतोब समजतं. आता इथून पाहूया किरण खोबरे स्ट्राईकवर आहे, कारण शेवटचे 2 षटक आहे. 72 धावसंख्या धावपलिकावर आहे. गोलंदाजीमध्ये आपण बघणार आहोत सचिन शिरतर, स्वतः कर्णधार आपल्याला मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी आणि नांदुरी दुमाला या संघाकडनं सचिन शिरतर स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर आहे. 3 षटकर का 2 षटकर. पहिला बॉल कव्हर पॉइंटमध्ये आपण बघणार आहोत. कुंजल कांबळे चेंडूवर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल मात्र येणार आहे. चौपाटी वडेवाले यांच्याकडनं शिर्डी यांच्याकडनं लगातार 3 षटकारासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक कंटिन्यू राहणार आहे. आता कसे 3 मारा, पण एका ओव्हरमध्ये मारा. हां, नाही तर कसे 3 म्हटल्यानंतर एक म्हणून फलंदाजांच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं 3 मारायचे आहेत. एका ओव्हरमध्ये का परत जाऊन 1 ओव्हर बाकी आहे, तिथं तसं काय व्हायला नको. 73 धावसंख्या धावपलिकावर या ठिकाणी आपण पाहत आहोत. मैदानामध्ये स्ट्राईकवर आता आपण किरण खोबरे एका धावेने खातं खोलेल. सुशांत गायकवाडला मैदानामध्ये बघणार आहोत. इथे पहा सचिन शिरतर, पहा एक फार मोठा अनुभव आहे पहा सचिन शिरतरकडे क्रिकेटचा सुद्धा. सातत्याने पुणे जिल्ह्यामध्ये वारंवार क्रिकेट खेळताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असतो पहा. आणि इथे जरूर एक निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला सचिन शिरतरचा मैदानात पाहायला मिळेल. 73 धावसंख्या धावपलिकावर बनली गेलेली आहे. पुढचा बॉल सचिनचा पाहूया. सुशांत यावेळी चेंडू उडवला गेला. लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण बघणार आहोत. पहा चेंडू एक टप्पा तिथे मात्र चेंडू अडवला गेलेला आहे. सागर शेळके आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. पहा या दरम्यान एक सुरेख क्षेत्ररक्षण सागर शेळकेचं पाहायला मिळालं आपल्याला. लॉंग ऑफ रिजन मध्ये पहा लॉंगन सीमारेषेजवळ आहे. क्षेत्ररक्षण करता करता अगदी धावत आला लॉंग ऑफ मध्ये, तिथे चेंडू अडवला, परंतु 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून 75 धावसंख्या बनेल. तर 75 धावांमध्ये 61 धावा 23 बॉलमध्ये बनवताना सुशांत गायकवाड आपण पाहत आहोत. यावेळेस हा पुढचा चेंडू सुरेख फटका, परंतु लॉंग ऑफ रिजन मध्ये अखिलेश सिंग इज किंग आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. एक सिंगल मात्र असेल. एक अप्रतिम फेकी आपल्याला अखिलेशच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळेल. एक सिंगल येणार आहे. सिंगलच्या माध्यमातून 76 धावसंख्या साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्रमंडळ नाशिक संघाची आपल्याला जी पाहायला मिळते आहे. या षटकात आतापर्यंत जर आपण पाहिलं सचिन शिरतरने फक्त 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस पहा किरण खोबरेचा जलवा. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. पहा काय बॅटचा फ्लो आपण किरणचा या ठिकाणी पाहत आहोत. फक्त जसा चेंडू बॅटवर आला त्याची बॅट वर गेली आणि चेंडू सगळं जर पाहिलं तर आउट ऑफ द पार्क स्टेडियमच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला हा षटकार. किरण खोबरेचा षटकाराच्या माध्यमातून 82 धावसंख्या धावपलिकावर होती आहे. आता इथे असणार आहे शेवट बॉल. 6व्या षटकातील आपण बघणार आहोत. सचिन शिरतरचा आपल्याला मैदानात पाहायला मिळेल आणि पहिल्यांदाच किरण खोबरेचं आक्रमण आपण मैदानात पाहत आहोत. शेवटचा बॉल असणार आहे. पाहूया शेवटच्या बॉलवर काय लिहिलेलं असणार आहे हे मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. यावेळेस परत एकदा हवाई यात्रा सफर करताना
किरण खोबरे आणि चेंडू यावेळेस मात्र आपण बघणार आहोत जाणार आहे चौकारासाठी आपल्याला पाहायला मिळेल. चौकाराच्या माध्यमातून ओव्हरची होणार आहे समाप्ती. 6 षटकानंतर 86 धावा धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्रमंडळ नाशिक संघाच्या धन्यवाद डीजे. आपण या ठिकाणी जर पाहिलं 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 86 धावसंख्या धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळते आहे. आमचे डीजे वाली पहा त्रिमूर्ती पाहायला मिळतीये 7S लाईव्हच्या स्क्रीनवर. आता त्रिमूर्ती पाहायला मिळते आपले डीजे मास्टर. 86 धावसंख्या धावपलिकावर झालेली आहे. किरण खोबरेचे 2 षटकार आपण या ठिकाणी पाहिले 6व्या षटकामध्ये. तर शेवटचं षटक मैदानामध्ये असणार आहे 7वं षटक आणि 7व्या षटकासाठी आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. सागर शेळके याच्याकडे जाणार आहोत. याच्या अगोदर एक षटक सागरने गोलंदाजी केली होती. 22 धावा खर्च केल्या होत्या. एस एंटरप्राइजेस कोल्हेवाडी या संघाकडनं जर आपण पाहिलं सागर शेळकेला मैदानामध्ये खेळताना पाहूया. सुशांत गायकवाड असणार आहे स्ट्रायकर. यावेळेस पहा काय फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये सुशांत गायकवाडचा येणार आहे. पैलवान राजनदादा शिंदे पाटील या मंचा दमदार षटकार 6 धावा. पहा इथे जर आपण जर पाहिलं ना तर सन्माननीय चौपाटी वडेवाले शिर्डी यांच्याकडनं लगातार 3 षटकाराला 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. आता कसे पण मारू 5 बॉलमध्ये कारण एक तर गेलेला आहे अजून 2ची आवश्यकता असणार आहे. परंतु पाहूया सागरचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेच्या पार येईल तिथे मात्र एक दमदार चौकार. सुशांत गायकवाडची बॅटिंग पहा आपण पाहतो 72 धावांवर 26 बॉलमध्ये 6 चौकार 6 षटकारांनी ही बॅटिंग सजवली. फलंदाजी 96 धावसंख्या धावपलिकावर झालेली आहे. पहा 96 रन 100 गाठण्यासाठी 4 धावांची गरज आहे. आता चेंडूही 4 बॉल शिल्लक आहेत अजून. चौपाटी वडेवाले यांचे 2 षटकार बाकी आहेत. यावेळेस पहा बॅटीचा एज आणि झेल टिपला गेला. बिकी मुंडेच्या हातात चेंडू. विकेट इथे मैदानामध्ये सुशांत गायकवाडची 72 धावांची खेळी करून सुशांत गायकवाड मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल 27 बॉल आणि 72 धावा. पहा आता इथे 96 धावा धावपलिकावर आहेत. सागर शेळकेसाठी येणारी विकेट आपण पाहत आहोत. महत्त्वाची विकेट घेतली गेलेली आहे. न्यू बॅटर दादाभाई शेख पडेगाव वाले मैदानात येत आहे बॅटिंग करण्यासाठी. त्यांना आपण या ठिकाणी पाहूया. काल दादाभाई शेख लोणीवाले खेळून गेले. आज दादाभाई शेख पडेगाववाले आहेत मैदानामध्ये. 3 बॉल शिल्लक आहे. पहा सागर जर पाहिलं थोडासा महागडा निश्चित ठरतोय परंतु महत्त्वाची विकेट घेण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. सुशांत गायकवाड सातत्याने आपण पाहतो या स्पर्धेमध्ये दुसरा वैयक्तिक अर्धशतक त्यांनी सजवलं. परंतु ज्या प्रकारची बॅटिंग केलेली आहे आणि मला वाटते प्रशांत आदवडे सर आमची मुलाखत घेण्यासाठी सुशांत बरोबर जोडले गेलेले आहे. परंतु इनिंग ब्रेकमध्ये ती मुलाखत घेताना प्रशांत आदवडे यांना आपण बघणार आहोत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये. पाहूया आता इथे 3 बॉलमध्ये कशा प्रकारची खलबली मचली जाणार आहे. दादाबाई शेख पहिला बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलेला आहे. तिथे पहा क्षेत्ररक्षक दूर चेंडू सीमारेषा पार. अगदी टॉस का बॉस कडे आपण पाहत आहोत. चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. सुशांत किती धावा तुम्हाला आता अजून 2 चेंडू शिल्लक आहेत अपेक्षित आहेत या मॅचमध्ये. धमाकेदार बॅटिंग केले. किती टार्गेट अपेक्षित आहे? या 2 बॉलमध्ये एक 6 मारण्याचा प्रयत्न राहील दादाबाई. कोणी एक 6ची अपेक्षा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 100 धावा या चौकाराच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आहे. पाहूया दादाबाई शेखचा आलेला चौकार मैदानामध्ये.
यावेळेस पहा दिशाहीन गोलंदाजी थोडीशी ठरताना आपल्याला पाहायला मिळते सागरची. व्हाईट बॉलचा इशारा संतोषजी भालेराव यांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला जो पाहायला मिळेल 101 धावसंख्या धावपलकावर बनली जाते. साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ नाशिक या संघाची आपण या ठिकाणी जी पाहत आहोत. पुढचा बॉल दादाबाई शेखसाठी सागरचा असेल. यावेळेस फास्ट स्लोअर प्रकारचा चेंडू होता. लॉंग ऑफ रिझनमध्ये आपण महेश चव्हाणला या ठिकाणी पाहूया मैदानात क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल मात्र घेतली जाणार आहे. सिंगलच्या माध्यमातून 102 धावसंख्या जी धावपलकावर असेल. शेवटचा बॉल असणार आहे, परंतु 1.5 षटकामध्ये सागर शेळके 38 धावा खर्च केलेल्या आहेत. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. किरण खोबरे 2 षटकार, 1 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून 11 धावांवर बॅटिंग करताना आपण पाहत आहोत. राहुल राऊत 11चा 106 धावांचा टार्गेट आहे. त्यांचा रेकॉर्ड आहे या स्पर्धेमध्ये. 102 धावा आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल व्हाईट बॉल. अजूनही ओव्हर संपलेली नाहीये. एक चेंडू टाकावं लागणार आहे. एक अतिरिक्त धाव येणार आहे. 103 धावसंख्या. अजूनही पहा रेकॉर्ड मोडण्यासाठी शेवटचा बॉल आहे, परंतु इथे रेकॉर्ड मोडलं जाणार किंवा नाही आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. जरूर एक चांगली बॅटिंग आपल्याला खास करून सुशांत गायकवाडची जी पाहायला मिळाली. यावेळेस शेवट बॉल पहा मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अगदी पाहणार आहोत आपण. काय निर्णय असणार आहे. येणार आहे पहिलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील युवा मंचचा दमदार षटकार आणि या स्पर्धेतील सर्वाधिक हायेस्ट धावसंख्या बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहे साई निर्माण ग्रुप श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघ. थँक्यू डीजे. तुम्हाला थांबायचे. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. अमन शेखचं लग्न आणि सुशांत गायकवाड अनसोल्ड झाला, या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये 56 धावांची खडी साखर, ज्यावेळेस मुन्ना शेखला देखील अर्धशतक ठोकरावलं, पण त्या सामन्यात चित्र वेगळं होतं. आज 72 धावांची खडी सुशांत गायकवाडने साकारले. हे अर्धशतक किती महत्त्वाचं आहे सर? टीमसाठी खूप महत्त्वाचं होतं. टीममध्ये मी एक लेफ्टी होतो म्हणून लेफ्टीला थोडं ॲडव्हान्टेज आहे. आणि सर या स्पर्धेबद्दल म्हणायचं तर ऑप्शनमधून मी अनसोल्ड झालतो. अमन शेखचं लग्न निघलं त्याचं कारण की मी टीममध्ये आलो आणि मला काहीतरी, मी अनसोल्ड झालतो, मी जिल्ह्यातून खेळतो, मला काहीतरी करून दाखवायचं होतं म्हणून खास या टुर्नामेंटसाठी मी आवर्जून आलो. माझी ओपनची टीम आज 2 ठिकाणी खेळत होती, कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये, पण तरी पण मी इकडं आलो कारण की मला माझं स्वतःसाठी, टीमसाठी तर खेळणंच होतं सर, पण माझ्यासाठी स्वतःसाठी सिद्ध करायचं होतं मला, म्हणून आज मी इथं आलो. आणि टीम खूपच, मी एकटाच नाही सर, टीम खूप चांगली खेळती. टीममुळं माझी चांगली बॅटिंग हो राहिली आणि आमच्या स्पॉन्सर ताराचंद भाऊ खोते यांचं मी खूप आभार मानेन की त्यांच्या टीममध्ये मी दुसऱ्यांदी खेळतोय. एकदा आधी खेळलो होतो त्यावेळेस फायनल हारलो होतो, ह्यावेळेस त्यांना फायनल जिंकून देण्याचा प्रयत्न करीन. सुशांत, तुला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. ही जी इंटरेस्टिंग कहाणी त्यानं सांगितली, ज्या पद्धतीनं अमनचं लग्न आणि त्यानंतर संधी मिळाली सुशांतला आणि त्यानं अप्रतिम काम केले. 2 अर्धशतकं ठोठवले. एक पुन्हाचं अर्धशतक आपण 51 धावा, 56 धावांची खेळी सोन्याची आणि त्यानंतर आज 72 धावा त्याने ठोकल्या आहेत. धावांचा डोंगर उभा केलेला आहे. लगेच सामन्याला सुरुवात होईल. आपण जाऊया डीजे मास्टरकडे. तिथे एक मधुर संगीत आणि त्यानंतर 7S लाईव्ह वरती लाईव्ह ॲक्शन. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षण सजून घ्या, क्षेत्ररक्षण सजून घ्या. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका. आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे, हे लक्षात घेऊन सामना लगेच सुरू करा. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. प्लॅन या ठिकाणी तुमचा बनला गेलेला आहे. झुंजार इनिंग आपण बघितले, पण कृष्णावरती देखील नजर असेल. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो, एक अफलातून असा खेळाडू आहे, प्रोफेशनल खेळाडू, व्यवसाय खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्यावरती देखील नजर असतील. दुसऱ्या एंडकडं त्याच्याकडून एक मोठ्या इनिंगची अपेक्षा, तरच हा सामना रंगतदार होईल. पहिल्या इनिंगमध्ये आपण मंत्रमुग्ध करणारा खेळ सुशांत गायकवाडचा पाहिला आहे. एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर 7S लाईव्ह वरती लाईव्ह ॲक्शन.
110 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलेलं आहे साई निर्माण ग्रुप श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाने आपण या ठिकाणी पाहत आहोत. सुशांत गायकवाडची वादळी 72 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी संघाकडनं कशा प्रकारे प्रत्युत्तर यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी नांदोरी दुमाला संघाकडनं कशा प्रकारे प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जाणार आहे. मैदानामधला संघर्ष कशा प्रकारे याही पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण मात्र या ठिकाणी पाहत आहोत माननीय पहिलवान राजनदादा शिंदे पाटील या मंच खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025चा थरार आणि खऱ्या अर्थानं संगमनेर तालुक्यातील युवा नेतृत्व सन्माननीय राजनदादा शिंदे पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारी क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांना मात्र मंत्रमुक्त या ठिकाणी करताना आपण पाहत आहोत. आणि परत आमच्या समोर या ठिकाणी जोडले जाणार आहे सन्माननीय प्रशांतजी आदवडे सर. धन्यवाद. आपल्या या भागातील एक प्रसिद्ध असा आवाज बालके सरांचा तुम्ही या ठिकाणी आजपासून ऐकताय. कोपरगावचे भूषण आहेत, मी तर म्हणेन संगमनेरचे ते भूषण आहेत. सर तुमचं मनापासून धन्यवाद. आज इथे अमूल्य वेळ तुम्ही देताय. या स्पर्धेचं धावतं समालोचन, धावतं वर्णन तुम्ही या ठिकाणी ऐकताय. हे बघा इथे बक्षीस आलेलं आहे. जर गोलंदाजाने एका षटकामध्ये 3 विकेट कशाही घ्या, मग ओर हॅट्रिकमध्ये घ्या, तिथे तुम्हाला 1100 रुपये शिर्डीचे आमचे चौपाटी वडेवाले यांच्याकडनं 1100 रुपये आणि संतोष कुदळे उर्फ लालू यांच्याकडनं सुद्धा 1100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. लालूभाई तुम्ही कितीही दूर असलात तरी आमचं लक्ष तुमच्यावर जरूर असतं नेहमी. असो, जाऊया मैदानामध्ये. परत एकदा गोड आवाज असणार आहे प्रशांतजी आदवडे सरांचा. धन्यवाद. थैंक यू सो मच बालके सर. ऑफ स्टंप के कापे बाहर गई थी, ऑन साइड पर खेल दिया, मिडाम पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड किया जाएगा. दीपक ने गेंद को फील्ड किया. शुभम गीते बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और बल्लेबाजी रही है. लगभग 100 रन पूरे के हैं. बिल्कुल इस वक्त आप देख रहे शुभम गीते को 99 धावा आतापर्यंत त्याच्या नामावरती आहेत. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं तर शानदार कामगिरी केली. 8 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. अष्टपैलू खेळाडू शुभम गीते. फुल टॉस, सुंदर फटका, तंत्र शुद्ध, कृष्णाच्या बॅटमधनं प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकार, कणकणी चौकार या ठिकाणी आपण पाहू शकता. वाह, काय या ठिकाणी सुरुवात झाली. शुभम गीते फुल टॉस चेंडू आउट ऑफ द स्तंभ टाकला आणि त्यावरती खरपूस समाचार कृष्णाने केला. सोमनाथ पायकर 3 विकेटसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक. कुटुंबाचा चेंडू फाईन एकच्या डोक्यावर खेळलेला कृष्णाचा दुसरा पलटवार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4. टप्पा खाते उछाल था, थोड़ा ऑफ टाइम के बाहर आए और क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया था. फाइन लेग बॉडी रन के बाद 4 रनों के लिए. पहले ऑफ साइड पर रन बटोरे थे, अब जाकर गेंद को हुक किया गया था फाइन लेग बॉडी की तरफ और बल्लेबाज को रनों की भूख लगी है. स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के. जल्दबाजी नहीं कर रहे, टाइमिंग के ऊपर निर्भर. क्या बात है, एफर्टलेस, इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा. ब्रिलियंट बैटिंग बाय कृष्णा. क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के लिए, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है. इस वक्त गेंदबाजी कर रहे गेंदबाज शुभम शेर के सामने कृष्णा पवार. ये की प्लेयर है, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी. रूम बनाया और धूम मचाया. कृष्णा का बल्ला बोल रहा है. गेंद कवर के ऊपर से बाउंड्री के बाद 4 रन. मैग्निफिसेंट बैटिंग.
शुक्र डीजे जगह बनती नहीं बनानी पड़ती है। मैदान के चारों ओवर बल्लेबाजी, पॉइंट, कवर, फाइन लेग, उसके बाद में आपने एक शॉट देखा था मिड ऑफ के ऊपर से, लेकिन छक्के के बारे में नहीं सोच रहे, चौके के बारे में सोच रहे, टाइमिंग के ऊपर निर्भर कृष्णा पवार। पैरों पर गेंद हवा में है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, बाउंड्री लाइन पर गेंद के नीचे कैच आउट। कृष्णा की पारी समाप्त और इस प्रतियोगिता में 9वां विकेट शुभम गीते को मिलता हुआ एक बहुत बड़ी सफलता मिली है। कृष्णा बैक टू द पेबल एंड गॉन। क्रुशियल मैच है दोनों टीमों के लिए और राजेंद्र दादा शिंदे युवा मंच द्वारा बेहतरीन आयोजन टूर्नामेंट का। ये सेलिब्रेशन देखिए शुभम का। स्कोर 16 रन 1 विकेट के नुकसान पर कृष्णा ने स्टार्ट अच्छा किया था। अब विकी मुंडे के ऊपर दारोमदार रहेगा इस मुकाबले में। रोहन शेर के पहले पायदान पर 11 विकेट उन्होंने चटकाए हैं। अनिल पारती दूसरे पायदान पर 9 विकेट इनके नाम पर और 9 विकेट फिलहाल 8 विकेट हो गए शुभम गीते के। 8 विकेट अनिल पारदी के भी हैं। हवा में गेंद, फाइन लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। कुंचल बैक टू द पेबल एंड पहली गेंद पर दादा भाई को शिकार मिला है। बहुत ही शानदार गेंदबाजी। टप्पा गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी, उछाल जाता था, गेंद को हुक करना चाहते थे। इस बार टाइमिंग अच्छा नहीं है। फाइन लेग पर बहुत ही अच्छा कैच। सचिन टीम के कप्तान है और बहुत ही बेहतरीन सचिन शुकर ये सचिन 2 हैं। अब टीम के कप्तान आए बल्लेबाजी करने के लिए। इनका सेलिब्रेशन थोड़ा सा अलग है। दादा भाई अनुभव खिलाड़ी है, शुभम जो है ना बिल्कुल जुनून वाले खिलाड़ी है और दोनों का सेलिब्रेशन करने का तरीका अलग है। बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए सचिन शिरतार टीम के कप्तान है। बढ़िया गेंद यॉर्क, क्या गेंद थी। अगदी तुमच्यात भाषेत सांगायचं झालं तर हा बुंद्यातला अतिशय सुंदर चेंडू होता। बुंद्यात टाकलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू होता। सुरेख कामगिरी, डावकुरा गोलंदाज आहे, नियंत्रण चांगलं आहे। बॅकफुटला जायचं होतं, इथे जागा बनवायची होती आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टेलिग्राम मिळालं दादाबाईला। धावसंख्या 16, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। हवा में गेंद, बॉडी लाइन पर लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं। इस बार गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन, कड़क शॉट, मच नीडेड 6, मच नीडेड 6। शुक्रिया डीजे पर सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं पहलवान राजेंद्र दादा शिंदे युवा मंच प्रेसिडेंट डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 की अद्भुत कहानी। इस बार बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद थे, उनके पास कोई मौका नहीं था। गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। शानदार शानदार छक्का, कट करना चाहते थे। लाजवाब गेंदबाजी इस ओवर में, कमाल का प्रदर्शन, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है। और एक तरफ कृष्णा का विकेट बहुत बेश की कीमती था, जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे थे। 22 रन 2 विकेट के नुकसान पर एस एंटरप्राइजेस कोलेवाड़ी। लक्ष्य बहुत बड़ा, 110 रनों का लक्ष्य आपके सामने। दोबारा कट करने का प्रयास किया गया, सदी गेंदबाजी दादा भाई द्वारा। इस ओवर में केवल 6 रन और एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट। 5 विकेटों का खेल हुआ है। स्कोर 20/2। सोना गायकवाड़ में धुआंधार बल्लेबाजी की है, 2 अर्धशतक इनके नाम पर। दादा भाई गेंदबाजी करने के तैयार, रिवर्सिव करना चाहते थे, खराब शॉट बल्लेबाज सचिन का। दादा भाई को सफलता मिली है। टीम के कप्तान सचिन बैक टू द पेबल इन दूसरे विकेट का पतन या तीसरे विकेट का पतन।
विकी मुंडे के ऊपर दारोमदार रहेगा। जबरदस्त गेंदबाजी पिछले ओवर में देखिए, रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, दुविधा में थे बल्लेबाज, रत्नात्मक बल्लेबाजी, रैंक शॉट खेलने का प्रयास किया गया लेकिन खराब शॉट सिलेक्शन था। स्कोर 22-3 विकेट के नुकसान पर। बेहतरीन गेंदबाजी। दूसरे एंगल से देखिए, आज कमाल की गेंदबाजी दादाभाई द्वारा। पोजीशन में नहीं थे बल्लेबाज, रत्नात्मक खेलने के लिए एक पोजीशन आपको बनानी पड़ती है। बैटिंग पावर प्ले लिया गया है, अब आपके पास विकल्प नहीं है। 110 रनों का आप पीछा कर रहे हैं, रनों का अंबार आपके सामने है, तो यहाँ पावर प्ले, बैटिंग पावर प्ले ऑन। विकी मुंडे जिनके ऊपर दारोमदार महेश चौहान भी एक आइडल खिलाड़ी है, एंटरप्राइजेस टीम के लिए साझेदार की जरूरत है। 3 विकेट गिर गए हैं और अच्छा कंट्रीब्यूशन शुभम गीते का, जो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक टूर्नामेंट में 8 विकेट चटका चुके हैं ऑलराउंडर खिलाड़ी, और उसके साथ 99 रन उनके खाते में। पहले पायदान पर सोनिया गायकवाड 174 रन 2 अर्धशतक के साथ। फक्त जास्त वेळ घेऊ नका, यानंतर आणखीन एक महत्त्वाचा सामना आहे। शुभम गीते टीम के कप्तान, अभी तक 161 सिक्सर इस टूर्नामेंट में। किरण कोबरे ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, विकेट के पीछे गायकवाड। स्कोर 22 पर 3। 179 चौकार आणि 161 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत ठोकले गेलेत। किरण कोबरे व्यवस्थित खेलना चाहते थे लेकिन टाइमिंग के ऊपर निर्भर नहीं है, ताकत का इस्तेमाल करना चाह रहे थे। सुंदर गेंदबाजी किरण कोबरे द्वारा। ऑलराउंडर खिलाड़ी है, बल्लेबाजी भी उम्दा करते हैं। इस पर फ्लाइंग स्लिप पॉइंट कवर, स्ट्राइक कवर मिड ऑफ साइड पर 5 खिलाड़ी। दोबारा रचनात्मक खेलना चाह रहे हैं। रैम शॉट, रैम शॉट का मतलब होता है जोखिम भरा, तो ये जो तरीका है वो इरादा या इंटेन है, इतना अच्छा नहीं है। बहुत बढ़िया गेंद, एक चैनल पर गेंदबाजी, एक लाइन पर गेंदबाजी आप देख रहे हैं, आउट ऑफ द स्टंप चौथे स्टंप की तरफ, और आगे पुलिन गेंदबाजी कर रहे गेंदबाज किरण कोबरे। ऑन साइड पर खेलना चाहते थे, फुटबॉल नहीं है। संघर्ष बीच मैदान पर रनों के लिए जूझना पड़ रहा है बल्लेबाजों को। और किरण कोबरे जैसे आप देखते हैं एक रिदम के साथ मैकरा गेंदबाजी करते हैं, उसी तरह से गेंदबाजी कर रहे, आउट ऑफ द स्टंप। ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है गेंदबाजों को। इस बार रत्नात्मक तरीके से खेलने की कोशिश। सफलता के लिए कोई शॉर्टकट नहीं है, कोई लिफ्ट नहीं है, आपको मेहनत करनी पड़ेगी। पिछले 5 गेंदों में एक भी रन नहीं है, वो 5 बिंदी गेंदें, मेडन ओवर भी आ सकता है। पर शॉट सिलेक्शन बहुत खराब है बल्लेबाज का। विकी मुंडे बीच मैदान पर बल्लेबाजी कर रहे, 5 गेंदों में अपना खाता नहीं खोल पाए। स्कोर 22 रन 3 विकेट के नुकसान पर। ये करना था भाई, सीधे बल्ले से एक बार फिर रन बनेंगे। यहां बहुत ही खराब शॉट सिलेक्शन था। पिछले 5 गेंदों में आप रिवर्स भी खेल रहे थे, बार बार खेल रहे थे, एक शॉट खेल रहे थे। अगर आपके पास इस तरह का शॉट है ना, ये शॉट देखिए, बेहतरीन टाइमिंग था, शफल हुए, ओवर पिच गेंद थी, बल्ले का पूरा चेहरा दिखाया और गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। दर्शक दीर्घा में दर्शन स्ट्रोक विकी मुंडे का। इस छक्के की मदद से स्कोर 28 रन 3 विकेट के नुकसान पर। शुक्रिया डीजे। आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर ना स्कोर 28 पर 3। आपके पास गेंदों की बात करें, 24 गेंदों का खिलाना बाकी, 82 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। और शुभम गीते दोबारा अपने बॉलिंग मार्ग पर आए हैं। दूसरा ओवर लेके पहले ओवर में 16 रन कृष्ण ने हमला किया था, लेकिन आखिरी गेंद पर विकेट मिला था शुभम गीते को। शुभम गीते ऑलराउंडर खिलाड़ी है, उभर कर आए हैं इस टूर्नामेंट में। फ्लाइंग टिप पॉइंट कवर, स्ट्राइक कवर, एक लॉन्ग ऑफ। चौपाटी वडेवाले त्यांच्याकडनं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत, त्यासाठी बॅट्समन देखील तयार राहणं गरजेचं आहे। षटकार चौकारांची आतषबाजी करण्याकरता तो तुम्हीच या ठिकाणी तयार असणं गरजेचं आहे। आणि आता व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलं गेलेलं आहे। तिन्ही पंचांनी देखील अत्यंत सुंदर कामगिरी केली। शिर्डी म्हटल्यानंतर शिर्डी के साईबाबा लाख इरादे बन जाते हैं मगर टूट जाते हैं,
शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं, लेकिन दोस्तों जो शिरडी नहीं जा पाते हैं उनको मिलने के लिए खुद साईं बाबा आते हैं. आज शिर्डीके साईबाबांचं स्मरण करणं देखील तितकंच गरजेचं आहे. भारतातल्या अगदी कानाकोपऱ्यामधनं इथे साईबाबांचं दर्शन करण्याकरता आपण येत असतो. इट्स अ फेयर डिलीवरी. 28 रन 3 विकेट के नुकसान पर 28 पर 3. और शुभम गेते की गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और सटीक लाइन पर गेंदबाजी करना पसंद करते हैं. देखिए एक तो बात है, बल्लेबाज रन बनाते हैं लेकिन मैच जिताने का काम गेंदबाज करते हैं. हमेशा ये कहानी आपको याद रखनी चाहिए. बल्लेबाज रन बनाते हैं लेकिन मैच जिताने का काम हमेशा गेंदबाज करते हैं. अगर आपने 434 बनाए लेकिन उसके बावजूद आपने 434 डिपेंड नहीं किए, अगर गेंदबाज ये बेहतर होती तो ये 434 आप डिपेंड कर सकते थे. तो क्रिकेट में जो साझेदारी मैंने पिछले 2-3 दिनों में देखी शुभम गीते और किरण खोबरे, कमाल की रही है. उड़ाया आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. कड़ा शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक. ओवर पिच गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेल दिया विकी मुंडे ने और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए. और 5 बिंदी गेंदों के बाद 2 शानदार छक्के विकी मुंडे के बल्ले से. स्कोर 35 रन 3 विकेट के नुकसान पर. ज्यादा सफल हुए, गेंद को खेलना चाहते थे स्क्वायरली की तरफ. इस बार गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है. विकेट कीपर सोने ने गेंद को फील्ड किया. रन बनाने का कोई अवसर नहीं है. 7 लाइव लाइक, कमेंट, शेयर, सब्सक्राइब. अगर ये इस तरह के प्रोफेशनल टूर्नामेंट आप देखना चाहेंगे तो इस चैनल को आपको सब्सक्राइब करना पड़ेगा. ये चैनल भी धूम मचा रहा है. फुल टॉस ऑन साइड पर, अच्छा स्ट्रोक. इस बार फुल टॉस पर विकी मंडे बॉस, ये खिलाड़ी खास का आशा याद रखेगा. इतना 6 रन. हमला दोनों तरफ से हुआ. बहुत बढ़िया बल्लेबाज विकी मुंडे द्वारा. पहले कृष्णा और उसके बाद में विकी मुंडे लड़ रहे अपनी टीम के लिए. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. फुल टॉस पर मौका मिला, अवसर मिला था. खराब गेंद थी, कमजोर गेंद पर दमदार स्ट्रोक इस वक्त बैटर विकी मुंडे का. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. बाउंड्री पर खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर. क्या बात है, वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. शुक्रिया डीजे. 18 गेंदों का खेल आना बाकी. 65 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. स्कोर 45 3 विकेट के नुकसान पर. 7 ओवर का ये मुकाबला है और बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर. नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड नीड 65 रन टू विन दिस मैच. ये देखिए हमारे डीजे मास्टर अगला गाना ढूंढ रहे हैं. अब आगे गेंद है और बल्लेबाज आउट. सफलता मिली है. मैच चौहान बैक टू द पेबल. 4थे विकेट का पतन. गॉन. फिलहाल इस वक्त शाहरुख पठान ने बहुत अच्छा कैच का. हमेशा टूर्नामेंट में किरण खोबरे ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. बहुत ही लाजवाब गेंदबाजी. और पठान साहब है तो कहाँ कैच छोड़ने वाले. 45 4 विकेट के नुकसान पर एस एंटरप्राइजेस गोलेबाड़ी. इस मुकाबले में किरण खोबरे की सदी भी गेंदबाजी रही है. अब भैया मनियार जिन्होंने एक बार जबरदस्त कारनामा किया है, असंभव को संभव किया है और आज भी दबाव है. दबाव में कुछ लोग निकलते, कुछ लोग बिखरते हैं. ये निकलने का समय. 17 गेंदों का खेल, 65 रनों की जरूरत है. टप्पा खाते उछाल था, गेंद को गैप में खेल दिया. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक. गोता लगा कि गेंद को
फील्ड किया, विजय वहाँ मौजूद है, बेहतरीन फील्डिंग बाउंड्री लाइन पर। लेकिन अच्छी बात है विकी मुंडे स्ट्राइकर इनकी तरफ आए हैं, 5 बिंदी गेंदे, उसके बाद में इनका इंजन गर्म है, 10 गेंदों में 22 पर खेल रहे हैं, इसको 40 4 विकेट के नुकसान पर। और इस वक्त गेंदबाजी करते हुए गेंदबाज किरण कोबरे, एक खिलाड़ी हरियाणा का बहुत फेमस है, करण अंबाला। फुल टॉस पर प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर और गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 6 रन, शानदार स्ट्रोक। ब्रिलियंट परफॉर्मेंस विकी मुंडे कमाल कर रहे मैदान के अंदर और फुल टॉस पर टूट पड़े, क्रीज के गहराई का इस्तेमाल किया था, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ चली गई, संगमनेर मार्केट की तरफ गेंद चली गई है। आता मैदानावरती विकी मुंडे सांगतोय नाव पण माझंच असेल, चर्चा पण माझीच असेल आणि मार्केट पण माझं असणार आहे, ही सुरुवात आहे। 52 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आवश्यकता असेल इथून सामना जिंकण्याकरता, उर्वरित 15 चेंडू दाखल शिल्लक आहे, 58 धावांची आवश्यकता। आणि विकी मुंडे कामगिरी चांगली करू शकतो, चमकदार कामगिरी करू शकतो, अत्यंत दर्जेदार खेळ त्याचा आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलाय। सुरुवात खराब झाली परंतु आता त्याची गाडी पटरीवरती आले। फुल टॉस, पुन्हा एकदा संधी होती, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल, एक करीन आता धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती 53 वरती, 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय, उर्वरित 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता जिंकण्याकरता समीकरण आहे 14 चेंडू 57 धावांची आवश्यकता। रोमर्षक सामना होणार का पाहूया। गोलंदाजी मार्क वरती किरण कोपरे, स्ट्रायकर एंडला बॅट्समन भैया, उडवले आकाशामध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये पकडलाय झेल, भैयाचा संपलाय खेळ, किरण कोबरे वारे वारे आपके वारे नारे, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर। शुक्रिया डीजे, वेलकम बैक सभी दर्शकों का स्वागत है। तेजस दिगे टीम के ओनर है, बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए एक रिवर्स स्वीप खेल दिया था जो स्टेडियम के बाहर गेंद चली गई थी। धनंजय बिंताड़े के खिलाफ वो कमाल का स्ट्रोक एंजॉय कर रहे थे, बहुत सारे स्ट्रोक खेलने की कोशिश उन्होंने की है। 13 गेंदों में 57 चाहिए। फुल टॉस ऑन साइड पर और तेजस फुल टॉस पर बॉस है, बंदा बिंदास है, खेलने का अलग अंदाज है, गेंद बाउंड्री के बाहर। ओ माय गॉड, क्या बल्लेबाजी मैदान के अंदर। फिलहाल 12 गेंदों का खेल, 51 रनों की जरूरत। इस किरण कोबरे ब्रॉकआउट में जाना चाहते थे, यॉर्क करने का प्रयास, फुल टॉस गेंद थी, तेजस तो वही चाहते थे, इस बार छक्के की जरूरत। मच नीडेड 6, एक्शन रिप्ले 7 लाइव पर देखे। गौरव हमारे अपडेट रहे, बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं, नेक काम कर रहे हैं गौरव। इस वक्त बेहतरीन स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेल दिया। किरण कोबरे तालियां बजा रहे, तालियां बजा रहे, एक बार फिर ये कह रहे कि मेरी गलती हुई है। लेकिन तेजस हमेशा एक ना एक चौका तो या छक्का जड़ते हैं। 5 ओवर 59 रन 5 विकेट के नुकसान पर, 12 गेंदे 51 रनों की जरूरत है। अब आपके पास जो खिलाड़ी है ना, जिसमें आइकॉन खिलाड़ी या आइडॉल खिलाड़ी 3 ओवर डाल सकते हैं, बाकी 4 ओवर संगमनेर के खिलाड़ी गेंदबाजी करने वाले हैं। तो एक अच्छी कंसेप्ट में कहूंगा। शॉट पिच गेंद, उसके ऊपर टूट पड़े, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए व्हाट शॉट, जीता है सबका दिल, इसीलिए वायरल इनके सारे रील। विकी मुंडे कमाल कर रहे मैदान के अंदर, शानदार सिक्सर। थैंक यू डीजे, ब्यूटीफुल बैटिंग। अब चक्कर आंकड़े बदलने वाले हैं। कमाल का सिक्सर था विकी मुंडे का, 65 विकेट के नुकसान पर। 8 का जवाब पत्थर से देना इनको भी आता है।
गजब का प्रदर्शन कर रहे हैं दोनों खिलाड़ी मैदान के अंदर। अब मजा आएगा, अपना स्किल दिखा रहे इस वक्त विकी मुंडे। थोड़ा सा शप्पल में मिडल और लेग स्टंप पर गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, भाप लिया, पढ़ लिया और जेड लिया उसको लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। अब जाकर 11 गेंदे 45 रनों की जरूरत। फुल टॉस ऑफ पंप के बाहर से ऑन साइड पर खेल दिया, क्या शॉट है, ये बल्लेबाज है काबिल, मैदान के अंदर दिखा रहे अपना स्किल, भाई जीत लिया सबका दिल, क्या कमाल कर रहे मैदान के अंदर विकी मुंडे। व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट बैटिंग। बैक टू बैक 2 छक्के, क्रीज के गहरे का इस्तेमाल कर रहे, सफल हो रहे, सफल हो रहे, बहुत अच्छी पारी खेलते अपनी टीम के लिए बल्लेबाज विकी मुंडे। 71 for 5, टोटल बड़ा, बैटर बड़ा। एक्शन रिप्ले देखिए क्या हुआ था मैदान के अंदर। इस बार सर गिर गया था गेंदबाज का और आप गेंद को लैंड नहीं कर पाए, तो बल्लेबाज विकी मुंडे ने सही जगह पर गेंद को लैंड किया। शानदार बल्लेबाजी विकी मुंडे द्वारा। 41 पर खेल रहे हैं, ये भी फुल टॉस, उसके ऊपर प्रहार, मैदान के अंदर आया शेर, जिनके चलने लगे पैर, गेंदबाज की नहीं कोई खैर, गेंद कर रहे बाउंड्री लाइन के सैर, बाउंड्री लाइन के सैर, 6 रन। काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग मैदानावरती विकी मुंडे करतोय। पहा काय घडलंय मैदानावरती, शानदार बॅटिंग करत असताना विकी मुंडे। 3रा षटकार, तोच दरारा, 30 दहशत, तोच रुबाब आणि बॅटिंग लाजवाब, बॅटिंग लाजवाब मैदानावरती विकी मुंडेकडनं। परंतु आता प्रश्न आहे, हा चेंडू बीमर आहे का, तो प्रश्न इथे विचारला गेलाय। टीव्ही अंपायरचा काय सिग्नल येईल ते देखील पाहूया। सामना रंगतदार, 110 धावांचा पाठलाग आहे, सध्या आकडे काय आहेत ते देखील आपण पाहूया, परंतु थांबावं लागेल। पंचांचा निर्णय या ठिकाणी येणं गरजेचं आहे। टीव्ही अंपायर काय सिग्नल करतायत, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग। डॉक्टर सुजयदादा विखे पाटिल चषक 2025 पिच है सुपर हिट, अगली गेंद जिसके बारे में बिल्कुल थोड़ा इंतजार तो आपको करना पड़ेगा। क्या ट्रीट देने का समय आ गया, तेजस के चेहरे पर मैं देख रहा हूं मुस्कुराहट है, दूसरी एंड पर एंजॉय कर रहे हैं। अब जाकर इट्स नो बॉल, बल्लेबाज देंगे ट्रीट और अगली गेंद होगी फ्री हिट। अब मजा आएगा, ट्रीट देने का समय, ट्रीटमेंट देने का समय है। तेजस भाई बहुत खुश, लगातार 2 गेंदों की अगर कहानी देखें तो 19 रन आए हैं, मेला लूटा है बल्लेबाजों ने, धुआंधार बल्लेबाजी विकी मुंडे द्वारा, और 32 रनों की जरूरत है, 10 गेंदों का खेलना बाकी है। कमाल का मैच, शानदार खेल मैदान के अंदर, धुआंधार खेल मैदान के अंदर दोनों तरफ से। पहले सोनिया गायकवाड़, अब विकी मुंडे, उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद, बॉर्डर पर खिलाड़ी गेंद के नीचे, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे, कडक बेधडक कडकडी षटकार, टाळ्यांचा गजर होतोय, टाळ्यांचा गजर होतोय इथे। वाह वाह वाह, काय बॅटिंग केले मैदानावरती। 9 चेंडू 26 धावांची आवश्यकता, आणि अशा पद्धतीनं डीजे थांबायचे। विकी मुंडे आपली बॅट जरा वरती घ्या, 53 धावा, अर्धशतक पूर्ण झालंय, टाळ्यांचा गजर विकी मुंडेसाठी। 331 चा स्ट्राइक रेट, टाळ्यांचा गजर होतो विकी मुंडेसाठी। 53 धावा त्याने ठोकल्या आणि त्याने सांगितलंय टायगर अभी जिंदा आहे, मॅच संपलेलं नाहीये, सिरीज संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये, थांबायचे नाही गड्या, थांबायचे नाही। इस ओव्हर की अगली गेंद रुक गए, 5 चेंडू डॉट घेतले होते आणि त्यानंतर विकी मुंडेचं वादळ मैदानात घोंगावते। काय बॅटिंग केले, षटकारांचा पाऊस। 9 गेंदों में 26 चाहिए, 8 छक्के जड़ चुके हैं, 110 का टारगेट। आसमान की तरफ गेंद को खेल दिया, खिलाड़ी तैनात, विकेट, प्लेटफॉर्म पर टिकट, और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है, सफर बहुत आसान बन जाता है। परंतु एकदा आपण ज्या पद्धतीनं सुशांत गायकवाडला प्रेम दिलं, तशाच पद्धतीने विकी मुंडे ज्याने 8 षटकार ठोठावलेत, 53 धावांची धडाकेबाद खेळी केले, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। अफलातून बॅटिंग केले,
सामना कोण जिंकेल आपल्याला माहिती नाही, पण सर्वांच्या मनावरती हृदयावरती अधिराज्य करून तू गेलाय. आता बाकीचं काम फक्त एक तर काय विकी मुंडे करणार नाहीये, बाकीच्या बॅट्समनची पण जबाबदारी आहे. आणि मी मगाशीच म्हणत होतं, बॅट्समन धावा करतात, सामना जिंकू देतात गोलंदाज. 110 धावांचा पाठलाग आहे, विकेट आले महत्वाच्या क्षणी आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय. विजय सिरसाट ने बॉडी नेट पर बहुत ही अच्छा कैच लपका. अब जाकर समीकरण देखिए, 8 गेंदे 26 रन चाहिए, मैच अभी भी बना हुआ है. सेलिब्रेशन बहुत ही बेहतरीन था. अब कम बैक करने का मौका, क्योंकि बहुत धुलाई हुई उसके बाद में अब कम बैक करने का मौका. 7 गेंदे 26, एक और छक्का चाहिए, एक बड़ा स्ट्रोक चाहिए. जास्त वेळ घेऊ नका. 5:56 झालेत. गेंदबाजी करे गेंदबाज फिलहाल प्रवीण सालवे. फुल टॉस, उसके ऊपर प्रहार किया गया, बाउंड्री पर खिलाड़ी घेर के नीचे, ये कैच होना चाहिए. बल्लेबाज आउट. प्रवीण सालवे कम बैक करते हुए सेलिब्रेशन मोमेंट है. मैच में वापसी का बिगुल बजाते हुए इस वक्त गेंदबाज प्रवीण सालवे. विकेट नंबर 7. चला लवकर, मॅच थांबू नका. पावसाची लक्षणे दिसत आहेत. मॅच कंप्लीट कराई. 110 धावांचा पाठलाग आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 26 धावांची आवश्यकता. अजूनही शर्यत संपलेली नाहीये. डीजे मस्त थांबा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 6 चेंडू आणि 26 धावा समीकरण. पण प्रवीण साळवेला पहा, तो फक्त पडायचा खाली बाकी होता, त्यानंतर बघितलं झेल पकडला, त्यानंतर तो उभा राहिला, सेलिब्रेशन केलेलं आहे. यापूर्वी मी विजयचं सेलिब्रेशन बघितलं, काय सेलिब्रेशन होतं. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. काल रोहित परब काय नवीन नवीन गोष्टी तो घेऊन आला आणि आज त्याचे सगळे व्हिडिओ एका पाठोपाठ एक पडतायत इंस्टाग्रामला. रील का जमाना है, दिल धड़क रहा है. 26 रन चाहिए, 6 गेंदों का खेलाना बाकी. गेंदबाजी में दीपक को बुलाया गया. खराब शॉट बल्लेबाज का. तेजस दिखे हैं, इस वक्त बड़े स्ट्रोक की मांग हो रही है और अब शॉर्टकट मतलब वो फाइंडिंग की तरफ आप खेलना चाह रहे थे. नॉस्ट्रेकरेन पर बल्लेबाज जयदीप जाधव. 5 गेंदों का खेल, 26 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट. नहीं, इस बार बल्ला घूमा लेकिन मैदान नहीं झूमा. कम बैक करने का मौका मिला इस वक्त गेंदबाज को, क्योंकि गेंद को देख नहीं रहे तेजस दिखे. 4 गेंदे 26. कमाल का मैच, दोनों टीमें तगड़ी टीमें, उसमें कोई संदेह नहीं है. जबरदस्त खेल मैदान के अंदर. रिवर्स खेलने की कोशिश, विकी मुंडे का विकेट और कृष्णा का विकेट बहुत ही महत्वपूर्ण था. अब चक्कर शिकंजा कस लिया है साइड निर्माण ग्रुप शिरडी ने. बहुत ही बेहतरीन प्रदर्शन इनका रहा, लेकिन कृष्णा का जो वो पहले ओवर का खेल लाजवाब. 4 चौके जड़ चुके थे, उसके बाद में विकी मुंडे ने 8 छक्के जड़े, 53 रन उनके खाते में. अब चक्कर इस मुकाबले में गेंदबाज को कमबैक करने का मौका मिलेगा. रनआउट का मौका है, रनआउट का अवसर. और 84 for 7. 4 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और 26 रन. ये आंकड़े यही बता रहे कि प्रेशर जो है ना पूरी तरह से बल्लेबाजी के ऊपर. पण प्रेक्षकांनी सामना एन्जॉय केला. 110 धावा पाठलाग करायचं सोपं नाही आहे. अत्यंत सुंदर असा खेळ दोन्ही बाजूने झाला. कृष्णा आउट झाल्यानंतर 5 डॉट बॉल खेळले होते. ते 5 डॉट बॉल की 3 जरी मोठे फटके खेळले असता खास करून विकी मुंडे, तर मात्र सामन्याचं चित्र वेगळं असं. चूक काय झाली, ते 5 चेंडू खेळत असताना 4 त्याने रिव्हर्स खेळले. तेच त्यानं सरळ बॅटनं खेळायचं तर 5 पैकी 2 तरी असे चेंडू होते ते बॅट्समनने सीमारेषेच्या पार पाठवले असते, पण तसं घडलं नाही. डिसिजन पेंडिंग आहे. बघूया काय घडतंय. बॅट्समन आउट, फलंदाज बाद. क्रिकेटचा खेळ बघा, अत्यंत सुंदर अशा प्रकारची कामगिरी. ज्या पद्धतीनं चेंडू आला आणि त्यानंतर सुंदररित्या गॅदर केला गेला आणि त्यानंतर हवेत बॅट आहे म्हणून सातत्यानं कोचिंग करत असताना सांगितलं जातं की तुम्हाला बॅट ड्रॅग करायची असते. बॅट ड्रॅग नाही केली आणि त्यामुळे संधी मिळाली तिथे तुम्हाला बाद करण्याची. अतिशय अनुभवी असे बरेचसे खेळाडू सध्या व्यासपीठावरती आहेत, मान्यवर देखील आहेत. 3 चेंडू 26 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती झेल पकडू शकलेला नाहीये. आता बघा, तुम्हाला विंडो सीट पाहिजे,
विंडो सीट पाहिजे. बऱ्याच वेळा उभे राहायला कंटाळ्यात आणि आता विंडो सीट मिळणार आहे, पण करणार काय, स्टॉप जवळ आला, उतरण्याची वेळ झाली, हा षटकार आलाय पण उशीर झालाय. तो तुला अगोदर आला असता तर मजा आली. 2 चेंडू 20. पुढच्या सामन्याचा टॉस. आई फटका चांगला आहे, सुंदर टायमिंग, क्षेत्ररक्षक आहे, लाजवाब फिल्डिंग. मला वाटतं ते सोन्या आहे का, सोन्या, त्याची किंमत म्हणजे सध्या मार्केटमध्ये सोन्याची किंमत वाढली आणि या सोन्याची किंमत पण वाढली, कारण 174 धाबा त्याने ठोकल्यात. क्षेत्ररक्षण बघा, चेंडू ट्रॅव्हल होतोय, अत्यंत सुंदर पद्धतीने फटका खेळला होता, हेलिकॉप्टर खेळला होता, उत्तम प्रकारची कामगिरी. आता याला तिकीट का मिळालं माहिती आहे का, अमन शेखचं लग्न आहे आणि म्हणून त्याला तिकीट मिळालं इथं या स्पर्धेकरता सुजयदादा विखे पाटील चषकामध्ये, आणि त्या संधीचं त्यानं सोनं केलं. हा सोन्यासारखाच खेळाडू आहे. यशवंत भाऊ पाचंगी टीम कॅप्टन, आपण टॉससाठी यायचंय. यशवंत भाऊ पाचंगे टीम कॅप्टन, आपण टॉससाठी यायचंय. ज्या खेळाडूने कालचा दिवस आमच्याबरोबर घालवला तो खेळाडू आता मैदानावरती येतोय. अगदी दिवसभर समालोचन कक्षामध्ये होता. चर्चा त्याची बॅटिंगची होते, पण तितकंसं आता काही मॅचमध्ये राहिलं नाही, पण चर्चा त्याच्या मिशीची होते. धावपल करती धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटर मैदानावरती दाखल झालाय ऋतिक. चेंडू हवेमध्ये. साई निर्माण ग्रुप शिर्डी या ठिकाणी खुश असतील, सामना जिंकलाय, पण दोन्ही बाजूने झालेला बॅटल किंवा दोन्ही बाजूने झालेली कामगिरी अतुलनीय, अतिशय शानदार असा खेळ. दोन्ही संघाचे कॅप्टन, मला वाटतं तिथे या सामन्याच्या टॉससाठी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आणि बालके सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मी विनंती करणार आहे, या स्पर्धेच्या निमित्तानं संघ मालक आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांचे मित्र पण आहेत, क्रिकेटच्या खेळावरती प्रचंड प्रेम.